पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय कुमार दादांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान साकारायचा आहे। महाराष्ट्राचा मान शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे। थँक्यू सो मच। चला आपण वळतोय मॅच कडे। या स्पर्धेचा आजच्या दिवसाचा अंतिम सामना उभय दोन्ही संघांना लाख साऱ्या शुभेच्छा। ज्ञानाबाई स्मृती चषक 2023 मध्ये जमलेल्या तमाम क्रिकेट रसिक मायबापांना गुरुनाथ तांबेचा मानाचा स्वाभिमानाचा आणि लाख मोलाचा क्रांतिकारी जय भीम सप्रेम जोहर नमस्कार अजस्रेकाल आदाब आणि बरेच सारे आशीर्वाद। सज्ज होतोय पुनश्चिदा सामना। पहिल्या चेंडूला पूलवर पूल केला गेला, पूल सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क 6 धावा। मोठी बाईची आगाती लय न्यारी मानाची त्याला लोक सारी मानाची त्याला लोक सारी मानाची त्याला लोक सारी गरिबांचा कैवारी हँडसम डायसिंग होता भारी हँडसम डायसिंग होता भारी। थँक्यू सो मच। बॅटिंग स्ट्रांजवर विराज येतोय आणि ज्या खेळाडूची खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये जी कमतरता होती ती कमतरता या ठिकाणी भरली जाताना पाहायला मिळते। कारण विराज शेट्टी आल्यानंतर मात्र पाहतोय आपण विराज शेलार आमच्या या ठिकाणी शेट्टी बंधू आहेत, त्याच्यामुळे सातत्यानं तेच नाव अगदीच मैदानामध्ये होताना पाहायला मिळतंय। एक भाऊ मात्र मैदानाच्या बाहेर तर एक भाऊ मैदानाच्या आतमध्ये विराज शेलार बॅटिंग स्ट्रांजवर पाहायला मिळतो। यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याची ईर्ष्या पाहायला मिळते। फलंदाज माघारी परतला गेलाय। पहिल्या चेंडूवर वेलकम षटकार तर दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद। टीट फॉर टॅट लढाई अंतिम मॅच मध्ये बघायला मिळते। नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळतं मिस्टर अतुल। दत्तकृपा कोळिवली आयोजित ज्ञानाबाई स्मृती चषक 2023 एडिशन 4। तीन चेंडू 3 षटकारांकरिता हॅट्रिक करता या ठिकाणी पारितोषिक देत आहे। देवानंदजी भगत साहेब आणि दुर्गेजी पाटील साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 2000 रुपयांचं पारितोषिक। दोनही संघांच्या खेळाडूंना सुवर्ण संधी पर्वणी येते। जय बजरंग सोनटके संघाकरिता खास पर्वणी आहे, माफ करा। आणि कुठल्याही फलंदाजांना जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले गेले तर देवानंद दादा भगत आणि दुर्गेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लावलं जाताना पाहायला मिळतंय। मॅच कडे एकंदरीत आपण पाहतोय शेवटचा सामना खेळला जातो। आजच्या दिवसाचा हा अंतिम सामना खेळला जातोय आणि त्याच अनुषंगाने जो संघ क्वालिफाय होईल, जो संघ विजेता होईल तो संघ सन्मानाने प्रवेश करेल या स्पर्धेच्या अंतिम फायनलिस्ट मध्ये। यावेळेस बॅकफुटला गेला, पंच केला गेला, पॉइंट रिझनला चेंडू बॅकवर्ड केला गेला तर खराब चेंडू फेक। एक धाव परिपूर्ण केली जात असताना पाहायला मिळते। सज्ज होईल पुनश्च एकदा गोलंदाज। गोलंदाजी मार्गावर बरंच काही घडलं गेलं या मॅच मध्ये। या सामन्यातील एकंदरीत षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ परिपूर्ण झालाय। पहिल्या चेंडूवर षटकाराला गवसणी, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद झाला। ज्या पद्धतीने 2010 ला नॅथन बेकनच्या गोलंदाजीवर वीरेंद्र सेहवागने ज्या पद्धतीने षटकार खेचला होता आणि स्वागत केलं होतं नॅथन बेकनचं, त्याच अनुषंगाने या ठिकाणी खेळ कुठेतरी पाहायला मिळाला, परंतु तो विराज शिलर मात्र माघारी परतला जातोय। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। सापळा रचला गेला, सापळ्यामध्ये मासा परिपूर्ण अडकताना पाहायला मिळतोय। 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत, परंतु ते दोनही क्षेत्ररक्षक पाहतोय आपण एक जबरदस्त दर्जाने साजरे होताना पाहायला मिळत आहेत। एक मिड विकेट रिझनला तर एक ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि त्याच अनुषंगाने फलंदाज बाद होतोय। दुसरा गडी बाद। पालघर ठाणे जिल्ह्यानं नावाची चर्चा खरोखर, पालघर ठाणे जिल्ह्यानं नावाची चर्चा खरोखर। आमचा निलेश शेलार मानिवलीवाला हा एक नंबर। थँक्यू सो मच। जय बजरंग सोनटके संघ जर आजच्या दिवशी क्वालिफाय होतोय तर आदरणीय व्यक्तिमत्व राहुल दादा भगत यांच्या माध्यमातून साई ढाबा इथे या ठिकाणी डिनरची परिपूर्ण या ठिकाणी पक्वता सादर केली जाताना पाहायला मिळते। एक मेजवानी
आखली जाते. राहुल दादा भगत यांच्या माध्यमातून एक मेजवानी आखली जाताना पाहायला मिळेल. आणि डॅशिंग नेतृत्व कैलास पाटील साहेबांचं आगमन होत आहे पुन्हा एकदा. यावेळेस सेफ फटका नो फील्ड झोनला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. झेप घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि परिपूर्ण फलंदाज जाळ्यात अडकताना पाहायला मिळतोय. शेवटच्या सामन्यामध्ये मात्र थोडीशी बॅकफुटला पंच होताना पाहायला मिळतोय. तो घरच्या मैदानावर खेळताना 100% संघ. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय तो वैभव. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकाराला गवसने खाल्यानंतर सुद्धा धावसंख्या फळकावर फक्त आणि फक्त 7 लागते. षटकाच्या माध्यमातून 3 फलंदाज माघारी परतवले गेले. एक जबरदस्त दर्जाची गोलंदाजी या पहिल्या षटकाच्या माध्यमातून महेश साकारताना पाहायला मिळतोय. क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय अमोलदादा तापसे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी कॅश तपासे साहेब माफ करा, तो माझा एक मित्र तपसे त्याच्यामुळे तेच कंटिन्यू फिरसर करत आहे. आदरणीय अमोलदादा तपासे साहेबांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कॅश स्वरूपात आमच्यापर्यंत प्राप्त झालं. तसं त्यानंतर आदरणीय व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर दादा भोईर यांच्याकडून सुद्धा या मंडळ या स्पर्धेला यथोचित रक्कम प्राप्त झाली आहे. आम्ही आपला सतत आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी असंच प्रेम अभिरतपणे टिकून राहू ही सदिच्छा देऊ आपण तुम्हाला. आणि निश्चित मॅचकडे पुन्हा आपण वळतोय मित्र. दुसरं षटक प्रगती पथावर येत आहे. जयेश येत आहे गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळताना पहिल्या चेंडूवर 1 धाव परिपूर्ण करत असताना स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. चला बी फास्ट, डोंट वेस्ट द टाइम. एकीकडे सूर्य अस्ताला चाललाय, अंधार होतोय, वेळ वाया घालवू नका कारण बॅड लाईटचा वापर होणार नाही याची कृपया दखल घ्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. चेंडू क्रमांक 1 हाताळल्यानंतर गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा जयेश. बॅटिंग स्टॅन्सवर फलंदाज सज्ज होतोय. वैभव सिनियर. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. यष्टांचा वेध घेऊन जाणारा चेंडू. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय डेफिनेटली हिट. घरच्या मैदानावर अक्षरशः घसरगुंडी होत असताना पाहायला मिळतीये. 4 फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. तीन चेंडू आणि 3 फलंदाजांना बाद केल्यानंतर मच्छिंद्र शेलार यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक लावलं जात आहे. आणखी एक नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय. वैभव या ठिकाणी सिनियर सबसेल अपयशी ठरला गेलाय आणि त्याची जागा घेण्याकरता ज्युनियर येतोय. धावसंख्या मात्र फळकावर स्थिरावताना पाहायला मिळते. 8 या अंकावर धावसंख्येची घुसंडी होत आहे. एकंदरीत पाहिलं तर आपण 4 फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर. यस द बिग वन. समालोचन कक्षाला सलामी. वैभव ज्युनियरच्या बॅट मधून स्टँड ऑन डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. ओव्हर आहे. षटकाराने धावसंख्या વધારताना ज्या पद्धतीने सेन्सेक्स मध्येच उसळी येतो त्या पद्धतीने धावसंख्येचा ग्राफ पुन्हा एकदा इन्करेज होत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढतीये, वधारतीये. ती 14 या अंकावर. संघाचे कोच आपण पाहतो या ठिकाणी प्रशांत शेलार. यावेळेस आपल्या खेळाडूंना मात्र काही टिप्स संबोधित करताना पाहायला
मिळत आहेत. एकंदरीत हे दुसरं एकंदरीत चेंडू खेळताना पाहायला मिळतो तो वैभव ज्युनियर 2 चेंडूमध्ये 8 धावा खेळताना पाहायला मिळतोय. त्या संघाची धावसंख्या फळकावर लागली जाते ती एकंदरीत 16 धावा. निश्चितच ज्या पद्धतीनं वैभव ज्युनियरनं षटकार खेचला त्याचा पूर्ण श्रेय हे दुर्गेश शेलार यांना जातं, कारण बॅटिंग कोच आहेत आणि त्या अनुषंगाने चांगली खेळी साकारताना पाहायला मिळतं. यावेळेस मध्ये डाऊन द विकेट खेळला गेला. वाडिश लॉंग ऑफ रिजनचा शतकीय चेंडू धावून येतोय. 1 धाव परिपूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा 2 धावा शपल त्याने परिपूर्ण. डोळ्यांची पापणी लावते तो वर मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. शेवटी विराट शेलार ना, संघाचे कोच विराट शेलार असल्यावर काहीही शक्य आहे. प्रशांत शेलार असल्यानंतर विराट शेलार असल्यानंतर त्याच्यानंतर दुर्गेश शेलार हे असले ना, तिघेही असले. दुर्गेश पाटील असल्यानंतर सुद्धा एक चांगला खेळ साकारताना पाहायला मिळतोय. बसतो तू नाही थांबत अशी तिकडनं डायरेक्ट मागणी येते ना मागून. यावेळेस मोठा फटका खेळण्याची इच्छा पाहायला मिळते. फलंदाज कशा पद्धतीने चेंडू हाताळतो. 1 धाव परिपूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा परंतु एकाच धावीवर थांबावं लागतंय. थोडंसं फंबल जरूर झालंय परंतु 1 धाव समाधानात रूपांतर करत असताना धाव संख्येला आणि फळकाला एकंदरीत रोटेट करत असताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ एकंदरीत संपन्न झाला. धावसंख्या फळकावर लागली तर पाहायला मिळते 19 धावा. या मायक्रोफोनवर आम्ही आमंत्रित करतोय आजच्या दिवसाचा एक जबरदस्त मंत्रमुग्ध करणारा आवाज, तरुणाईच्या हृदयातला काळीज चोरणारा आणि पंचांच्या मनातली धिडकी ओळखणारा आवाज. मिस्टर सोहम, प्लीज वेलकम. हॅलो. 2 शतक झालेले हे ना, 2 शतकात रन झाले हे ती 19 फार कमी जसा पडलेले हे 60% संघ. आणि आता स्ट्राईक आहे तो 60% संघाचा जोफडा आर्चर. काय वैभव ना, वैभव सिनियर दोघं पण उतरले हे ज्युनियर. ना नॉन स्ट्राईक आहे तो अतुल गोरापान हे अतुल ना, त्याची जोडीला आहे तो जोफडा आर्चर. आणि हे वर्षी मी ऐकलेलं आहे का त्यांचा लगीन पण होणार आहे. आणि षटकातील तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन हे तो मयूर दुगार संघाचा मयूर. भाऊ कसं चेंडू टाकेल हे, आपटून टाकेल हे, बुद्ध्यात टाकेल हे का व्हाईट यॉर्कर का घुडले नशा उतरले ना. फार भारी आपटून चेंडू टाकला. इथं फटका पण असा कडक जसा मारला ना, पिलराच्या डोक्याहून जाणार होता मग पिलाने कचकन उडी बघून बॉल अडवला ना. 2 रन धावून काढली ना. 2 रन धावून रन झालेले हे ती 21. फार इकडं कोच खुश झालेले आहेत. 60% संघाचा कोच फार इकडे खुश झालेले हे. प्रशांत शेलार ते थोडं इंजोर हेन म्हणून ते पण मास्टर ब्लास्टर हिटर हेन. फार लांब मारतात, फार वाईट उपटी टाकतात. हे ग्राउंडवर ते पेट्रोल पंपाचे तिकं भासवतात. आणि आता षटकातील दुसरा चेंडू ना, स्ट्राईक आहे तो जोफडा आर्चर. कडक जसा ते चेंडू मारला आणि चेंडू गेला मनपाचे तिकोन. षटकार आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटील ते सांगत आहेत आणि प्रशांत शेलार टीमचा कोच आहे. आणि षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईक आहे तो जोफडा आर्चर. जोफडा आर्चरने परत अशी उपट टाका गेला जमेल आहे. आणि मयूरने होत्याला गंडवला ना, 1 चेंडू हुकला. आणि आता तो जरा फार हुशार जसा झालेला हे हिरलाय होतो बॉलर आता. आणि आता रन झालेले हे ती षटकार मारून 27 रन झालेले हे. 3 चेंडू कफेले. तिसऱ्या षटकातील 14 चेंडू स्ट्राईक व हे जोफडा आर्चर. तिसऱ्या षटक घेऊन हे तो मयूर. मयूरनी परत जसा आपण चेंडू टाकला तिकडे फार कडक उपर तिकड टाकेल हे तिकड पिलर हे काय बघू सरपंच चेंडू आहे. दुसरी पण रन धावले आणि कडक जसा तिकड या पकडायला हे ना काय हे तिकड फार जसा पिलर तिकड बिथरलेले हे इकून तिकून असा तसा करून कसा तरी चेंडू पकडला ना तिकड हेल पडला ना. काय हे एम्पायर तुमचा निर्णय द्यायचा आहे. नाही का 1 शॉट आलेले हे. आणि म्हणजे 2च रना नाही, 2 रन धावून करून रन झालेले हे ती 29. इक कोच इक वडल हे अतुल महार लगेच तुझा लगीन होल 100% लगीन होल पुढच्या वर्षी हेच वर्षी. आणि आता षटकातील 5वा चेंडू स्ट्राईक हे तो अतुल. बघू मयूर काय करेल हे कुठे टाकेल हे.
मयूरनी फार भरती उपट टाकेले हे का आतून पिलर हे बॉलाच्या पाठी काय करायला हे ना झेल नाही होते ना नितीनने झेल सोडलेले हे 2 रन धावून सुसाट तशी 2 रन धावली ना 2 रन धावून आता रन झालेले हे ती 2-2 आणि इका आतुल आउट झालेले हे रनाचे हवाचे याच्यात ते आउट झाला बेस बरा 2 रन धावली या ठिकाणी मान्यवर रजा घेत असताना पाहायला मिळते आदरणीय व्यक्तिमत्व अमोलदादा तपासे साहेब आणि ज्ञानेश्वरजी भोईर साहेब आणि बंटीदादा जाधव साहेब या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून रजा घेत असताना पाहायला मिळते. थँक्यू सो मच. या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली गेली. चला वळत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडे. रना झालेले हे ती 31 जशी रना झाले हे आतुलनी विचार केला आपल्याशी काय जमन आहे पोलाडला आता बोलवायच लागल ना तो चुकून माकून आउट झाला पोलाड आणि आता षटकातील 5 चेंडू झाले हे षटकातील शेवटचा चेंडू आणि आता बघू मयूर का करेल हे मयूरनी फार कडक असा शतक टाकला 1 षटका दिला 2 रन दिली अजून 2 रन दिली त्याच्यावर 2 रन दिली ना एक त्याची रन आउट विकेट पण घेतली ना आता पोलाड आले हे 100% संघाचा पोलाड बघू का करेल हे पोलाड जसा उडचे हे तसं फटका पण मारेल हे फास्ट षटका दिली शेवटचा चेंडू बुंद्यातला फार भारी चेंडू तिकडे पाठी मारेल हे 1 रन धावले पिलर बॉलाच्या पाठी धावले 1 रन दुसरा धावले का नाही बघू ना पिलर कचकन पकडले हे पिलर हेरपडे किपराकडं नाही 1 रन समाधान मानतात ते ना 1 रन समाधान मानून रना झालेले हे ती 32 3 शतक खपेले आता शेवटचं शतक बघू का करेल हे आता इक कोचनी इक फरमाईश केलेले हे ना आता मान्यवर चाललेले हे तिक धूल देत चाललेले हे आम्हाला धन्यवाद होते आलं 32 रन झालेले हे 3 शतक खपून 32 रन झाले हे ना गाडीचा नंबर पण 32 हे होते इकूनच आलं 32 रना बरोबर हे ती आणि आता षटकातील शेवटचा शतक घेऊन येते हे तो नितीन आणि आता बघू नितीन 100% संघाई आता शेवटची मॅच हे होते लिंबाची झाडाखाली बसवले हे भगत 3 कोंबडा आणले हे उलटे पिसा इथं प्रशांत शेलार वाईट हे कोच हे पण दिसतो तसा नाही जालिम बघत हे होतो तिथं बावल्या बिवल्या आणलेले हे जिकायच पाहिजे होते त्या संघ टोपण नाव बाले मामा हे होते त्यांचा आता बाले मामा बघू का करेल हे बाले मामाने इकून इशारा फिरवलेले हे तिथं कचखंदिशी आणि आता पोलाडला सांगला पोलाड तू 1 षटकार मारत 15 रना पाहिजे हे संघ करीन आणि आता बघू शेवटच्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक हे तो 100% संघाचा पोलाड प्रणय आणि शेवटचं शतक घेऊन हे तो नितीन दुगार संघाचा नितीन तो पण असा तसा बॉलर नाही इंटरनॅशनल कडक बॉलर हे परत जसा फार भारी चेंडू टाकला आणि होते गंडवला प्रणयला ना विकेट जशी पडली प्रणयजी आणि इकडे टेन्शन नाला बाले मामाला डीजे बजाव आणि आता आलेले हे रोशन भवंडर इका आलेले हे चौथी षटकात घेऊन नितीन ना 4थी षटकातील पहिला चेंडू कडक जसा हेल्पटला ना होते पोलाडला आउट केला 100% संघाचे आणि आता बघू दुसरा चेंडू का करेल हे का पोलाडचा बदला घेतो होतो परत जसा तिक पाठी चेंडू जाईल हे ना का हे कचकन फार कडक जसा क्षेत्ररक्षण करेल हे होतो पाठचा शिलीपचा पिलर ना 1 रन धावून रन झालेले हे ती आता 34 माफ करा 34 इक बाले मामा माझ्यावर भडकलं 33 रन झालेले हे 33 जशी रन झालेले हे षटकातील 2 चेंडू झाले हे पहिला चेंडूचा फार कडक जसा टाकला ना होते पोलाडला गंडवला ना विकेट घेतली इक बाले मामाचा तिक भगतला आता फोन लावले हे बाले मामाने आहार तू करतो का एवढं पैसे दिलं तर षटकातील 3रा चेंडू स्ट्राईक हे तो जोफ्रा आर्चर इथं उपट टाकेल हे सरळ 1 रन धावलेले काय हे पिलर बॉलरच्या पाठीना कडक जसा झेल इकडे सुटलेले हे ना फार शिवा जसा पडेल हे दुगाड संघाच्या पिलरांकडून चांगला बेस जरा झेल होता होते पोला जोफ्रा आर्चर होत्या सोडला
नाही तर 2 रन कडक सुसाट धावली ना 2 रन धावून रन झाले हे ती आता 35. इकवाले मामाना फार टेन्शन जसं आलेले हे षटकातील चौथा चेंडू फार सुरेख जसा चेंडू टाकला व्हाईट यॉर्कर जसा होता होते जोपडा आर्चरला समजला नाही ना होतो हुकला ना एक जसा निर्धाव चेंडू ना रना झालेले हे ती 35 षटकातील चौथा चेंडू 4 चेंडू झालेले हे षटकातील 5वा चेंडू आता घेऊन येते तो परत नितीन कडक जसा बॉलर हे नीली बुटा हे स्टाईल पण कडक हे त्याची व्हेरिएशन मो पण हे त्याच्या जवळ कुठून कुठून कसं कसं टर्न करेले होतं समजेल नाही जोपडा आर्चरला फार भारी जशी इथं उपट टाकली नाही का ओमकार हे का करे बघू ना कडक जसा झेल पकडला ना आउट झाला होतो जोपडा आर्चर साऱ्यांचा बाजार उठलाय रे साऱ्यांचा बाजार उठलाय रे साऱ्यांचा बाजार उठलाय रे नावाला डिमांड आलाय रे नावाला डिमांड आलाय रे फार मनासारखा राजा त्यो पब्लिकला भेटलाय रे मनासारखा राजा त्यो पब्लिकला भेटलाय रे 35 रन झालेले हे षटकातील चेंडू झालेले हे ते 5 रन षटकातील शेवटचा चेंडू फार कडक जशी ओव्हर टाकेले हे तो नितीन पहिले चेंडू आउट दुसरे चेंडू 1 रन तिसरे चेंडू 2 रन तिसरे चेंडू निर्धाव चौथे चेंडू पण आउट आणि आता षटकातील शेवटचा चेंडू ना स्ट्राईक हे तो 60% संघाचा कडक जसा टोपीवाला बॅट्समन कडक जशी बुंद्या ती उपट टाकली ना ती का पिलर हे नाही हो एका जेल सुटलेले हे 1 रन धावलेले दुसरी पण धावलेले का नाही बघू ना 2 रन धावलेले तिसरी धावाची ट्राय करेल हे असा वाटेल हे ना 2 रन धावून आता रना काय हे एम्पायर बघू कडक जशी 2च रन धावली उपट फार भारी टाकली होते पिलर आणि झेल सोडला ना 2 जशी रन एक्स्ट्रा दिली ना रना झाले हे 30-37 आणि जी काय आता 38 रनांची गरज आहे ती दुगार संघाला डीजे बजाव हे पंचांचा काय आहे पंच काहीतरी सांगा आलेलं हे निघ पाणी द्या पंचांना चेंडू पण द्या दुगार संघाचे कॅप्टन एक चेंडू तापून घेतलेले आहेत दाबून बघलेले आहेत कडक आहेत का नरम हेन आणि रना झालेले हेन ती 37-38 रनाचा टार्गेट हे होते दुगार संघाला दुगार संघ पण असा तसा नाही दुगार संघाचे याला विनंती करता 38 रना करायचे 37 रना झाल्यात बोल ना अरे मला झोल काय झोल इथं बघ हे अख्खा हिशोब देतो तुला इथं वरती 34 बोलला 34 बोलला स्वप्नील पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्या 100% संघाला
आणि आता साफ फास्ट सामना खेळवायचा हे दुगार संघाला विनंती करता तुमचं 2 बॅट्समन पाठवा स्टंपाचे एकूण जाणार स्टंपाचे तिकूनचा पण 4 षटकांचा सामना आहे एम्पायरचा निर्णय अंतिम येणार आहे एम्पायर बोलले हे आंब्या झाडा चिकूच जसा पिकणार आहे षटकातील चेंडू झालेले हे ते आता बघू 60% संघातून पहिला शतक कोण घेऊन येते वैभव सिनियर घेऊन येते हे पहिला शतक रंगी शिंगी टोपी है त्याची फार बरी टोपी है नीली सफेद सगळी मिक्स है पिलर पण तसा आहे तो फार कडक जसं फटकं पण मारेल हे तो वैभव आणि आता दुगार संघाचा वैभव सिनियर नाही दुगार संघाचा 2 कडक जसं पिलर आले हे जयेश ना नितीन दोघं पण वाईट हे नितीन तर ऑलराऊंडर हे शेवटचा शतक फार कडक जसं टाकेल हे नितीन आणि आता बघू फलंदाजी कशी करेल हे तो पहिले षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक वर येतो जयेश पहिला शतक घेऊन येते तो 60% संघाचा वैभव सिनियर फार भारी सरळ फटका मारलेले हे एक रन धावले पिलर बॉलाच्या पाठी सरपंच तिकडनं कचकन तसाच पिलरांनी पकडलेले हे ना हेल्पटेल नाही ना एक पहिलेच चेंडू फार कडक जशी हलूचकन 1 रन देऊन एक उद्घाटन होते त्यांनी केलेले हे रना पाहिजे होती जी काय दुगाड संघाला 23 बॉलां 37 रनांची गरज आहे पहिले षटकातील दुसरा चेंडू आणि आता स्ट्राईक आला आहे तो लेफ्टी बॅट्समन नितीन फास्ट सामना खेळवायचा आहे नाही का वाईट जसा चेंडू टाकेल हे घाबरेल हे का समजेल ना हे होतो वैभव नितीनला ना पहिला चेंडू वाईट जसा टाकला ना फुकट जशी 1 रन दिलेले हे ना 2 रन झालेले हे ना 1 चेंडू 2 रन फास्ट सामना खेळवायचा आहे वैभव दादा मी तुला विनंती करता सुसाट धावत आहे ना कचकन तसा आहे चेंडू हेल्पट षटकातील दुसरा चेंडू स्ट्राइक है तो नितिन लेफ्टी बॅट्समन नितिन आला वैभव आला बुंद्यातला चेंडू कडक सरळ मारेल हे एक रन आहे पिलर ना है ना चेंडू गेलेले हे पिवले पट्टीचे तिकोण षट चौकार ज्ञानबाईची पोरं ही सारी समाज सेवा करताना वारी नावाचा आहे बोलबाला त्यांच्या नावाचा आहे बोलबाला अरे आला यो साहिल दादा आमचा कोळी गाववाला आला यो तेजा पाटील आमचा कोळी गाववाला आला यो साहिल दादा आमचा कोळी गाववाला फास्ट दुसरे षटकाव दुसरे चेंडू कडक जसा चौकार मारला होते नितीननी चांगला कडक पिलर हे नितीन बॉलिंग पण तशीच टाकेल हे ना आता फलंदाजी पण तसाच करेल हे नितीन आणि षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईक हे नितीननी परत जशी फुलका सो उपट टाकलेले हे एक रन झाले पिलर बॉलाच्या पाठी धावले ना तिकडे झेल सुटलेले हे ना 2 रन कडक जशी धावली ना 2 रन धावून काढून रना झालेले हे ती 8 रन झालेले हे 21 बॉलां 21 चेंडून 30 रनांची गरज आहे दुगार संघाला 60% संघाला काहीतरी जादू करायला लागणार हे वैभवला हो त्यांना उकवाय जसं लावणार लागणार हे नाही तर निर्धाव जसं चेंडू टाकायला लागतील तेव्हाच काहीतरी होल नाही का ठीक प्रशांत दादांनी तिकडे बघत बसलेले हे त्या कामानं आहे आता तो दुसरा बघत गावसा गेलेले हे असं वाटेल हे टेन्शन आलेले हे आता प्रशांत दादाला षटकातील 5वा चेंडू स्ट्राइक है तो नितीन फार भारी बॉल टाकला होते नितीनला समजलाच नाही नितीन कचकन चेंडू हुकला 5वा चेंडू निर्धाव आणि रन आहे ती आता 8 रना जशी झालेले हे बघू आता परत का करेल हे तो वैभव सिनियरनी बघला यो लय मारतो नंतर पिलर आम्हाला फार शिवा देतील ओव्हर जर पक्के रनांची दिली तर म्हणून त्यांनी कचकन निर्धाव टाकला चेंडू आणि आता षटकातील शेवटचा चेंडू पहिले षटकातील शेवटचा चेंडू पहिला षटक आता खपेल असा वाटेल हे
फास्ट सामना खेळवायचा हे सूर्याभाई पण डुबेले हे आता थोडूसा कुठून तरी त्याचा या राहिलेलं हे उजेड. षटकातील शेवटचा चेंडू कडक जसा तिकडे चेंडू मारेल हे चेंडू मारला दुसरीकडनं गेला दुसरीकडनं कडक झेल पकडले हा आउट झालेले हे तो नितीन. फास्ट एम्पायर दुगार संघाला विनंती करता कचकन तुमचा बॅट्समन पाठवा इथं. 5 चेंडू झालेले हे षटकातील शेवटचा चेंडू हे चेतन आले हे नितीनची जागा घ्याय. फार बॅट्समन धावाचा आहे. चला नवीन फलंदाज जरा घाई करा वेळ वाया घालू नका. चला पहिली ताकीद येते तिसऱ्या ताकीदला डिरेक्टली पॅनलाइज केला जाईल वेळ वाया घालवू नका. एकंदरीत आपण ज्या बॅटिंग करतोय आपल्याला या ठिकाणी बॅटलाइटचा वापर होणार नाही याची किंवा दखल घ्यायची आहे. खराब चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. अवांतर चेंडूची उद्घोषणा होते पंच बोलतायत निर्देशित करतायत गोलंदाजाला दंडित करतायत. धावसंख्येत 1 धावेचा भरणा होतोय. ओव्हर टू सो. शेवटचा चेंडू उरेल हे ना वैभव सिनियर एक फुकट जशी 1 रन दिले हे खराब जसा चेंडू हेलपटेले हे होतो आणि आता रना झाले हे ती 9. 19 बॉलात 29 रनांची गरज आहे ना. स्ट्राईक हे तो नवीन बॅट्समन चेतन. बघू आता चेतन फार तावात जशी बॅट आटपेल हे तसं षटकार मारतो फटका मारतो का नाही. चेतनने तिकडे सरपंडी उपट टाकेल हे तिकडे पिलाने कचकन जसा बॉल अडवले नाही हेलपटेल हे नाही. 1च रन त्यांना दिले हे दावार संघाला नाही. 1 रन राहून रना झाले हे ती आता 10. पहिला शतक खपेल हे ना 10 जशी रना झाले हे. फास्ट अंपायर सोनटक्के संघाला विनंती करता कचकन तुमचा दुसरे बॉलर करतो बॉल द्या ना हो त्याला लगेच सांगा बॉल चेंडू टाकाय. नो मिटिंग नो मिटिंग. आणि आता प्रणय पोलाड आलेले हे सोनटक्के संघाचा. चला सोनटक्के संघ तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो निश्चित घाई करा. बी फास्ट वेळ वाया घालवू नका. पहिला शतक खपेल हे वैभव सिनियरनी सोनटक्के संघाचा. वैभव सिनियर त्यांनी पहिला शतक टाकेले राहणार दुगार सर्गाचा स्ट्राईक आलेले हे तो जयेश चेतन माफ करा चेतन आलेले हे. दुसऱ्या शतकातील पहिला चेंडू घेऊन येते तो पोलाड प्रणय पोलाड. सोनटक्के संघाचा पोलाड. प्रशांत दादा फार टेन्शन मध्ये हे त्याला म्हटले कोण जिखल जिखल नाही मला पार्टी द्यायला लागणार आहे. दुसरीकडे पहिला चेंडू कडक जशी ती पाठी उपर टाके हे पिलर ना हे ना चेंडू गेलेले हे पिले पट्टी जे ती कोण चौकार. ती जे बजाव हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे दरारा हाय रे. पहिले चेंडू फार भारी जसा तिका फटका चौकार जसा मारेल हे चेतननी. आणि आता षटकातील दुसरा चेंडू ना रन झालेले हे ती 16. जिका आता रना पाहिजे 17 चेंडून 24 धावांची गरज आहे दुगार संघाला. दोन्ही वन पिलर वाईट हे तसा तो प्रणय पोलाड पण वाईट हे. षटकातील दुसरा चेंडू आपटू तसा चेंडू टाकला ना फार होत गेला चेंडू तिका पिलर हे काय हे लाल टोपीवाला काय करतो बघू. हो त्या लाल टोपीवाला ती गठ्ठे पडला ना इथं 2 रना धावली. फार कडक जसा ट्राय केलेले हे होते नी काय दुखापत झाले होते बघा बघा. फार भारी कॅच होती होते ट्राय पण कसा कडक केला पण होत्या तसा तिकडे पाय जरा या झाला ना होत्या टेपलला. आणि आता 2 रना धावून काढून रना झालेले हे ती
18 रन आहे 16 चेंडू 22 धावांची गरज आहे. कडक माफ करा 16 रन झालेले हैं. जी काय राहणार पाहिजे हैं ती 22. चेंडू झालेले हैं ते 2 चेंडू झालेले हैं. 16 रन झालेले हैं. नाही का 100% सांगायला असा वाटेल हे फासल्या फासफूस झालेले हैं. निस्ती रना इचारे हे त्यांचे पण मॅच अंगास आलेले हे असा वाटेल हे. आता बघू 100% संघ दुगारचा बिड्डा दिसला तो का दुगार 100%चा बिड्डा दिसला तो समजल शेवटला काय हे काय नाही. षटकातील तिसरा चेंडू पुंड्यातला फारवरी चेंडू तिक पाठी मागे मारेल हे सरपटी तिक चेंडू 1 रन धावेले नाही. 1 रन धावून ते समाधान मिळाले हो त्यांना. आणि आता चेतननी स्ट्राईक काढलेली हे जयेशला. आता जयेश बघू का करेल हे. जयेश पण फार भारी जसा पिलर हे मागच्या सामन्यात कडक जसं फटकं मारलं हो त्यांनी. प्रणय पण आहे तसाच बॉलर हे पण प्रणयला पहिले चेंडू व षटकार टेकवलेले हे ना. आता रन झाले हे ती 17. षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईक व हे तो आता नवीन बॅट्समन जयेश. तगडा बॅट्समन हे टोपी भारी हे स्टाईल पण भारी हे. तावात बॅट आपटेले हे. आता बघू आला इथं डिस्टर्ब करायला लावेल हे होते बॉलरला कोणती तरी 100%चे पिलर आणि निस्ता आवाज देत हे. षटकातील चौथा चेंडू स्ट्राईक हे तो जयेश. आला प्रणय आला ना. जयेशने उपट टाकेल हे का हे बघू पिलर हे का नाही. आला चेंडू गेले हे पिवले पट्टीचे तिकोण षटकार. बाले मामा जरा अवसानले दिसेल हे. माफ कर बाले मामा मी बारीक हाव नंतर मारशील बिरशील मला. थोडासा बारे मामा इथं बिथरलेले हे टेन्शन आलेले हे त्याला. आणि आता रन झालेले हे ती षटकार देऊन 24 रन झाले हे ना. जिकाय 14 चेंडून 15 धावांची माफ करा 23 रन आहेत 14 चेंडून 15 धावाची करत. स्ट्राईक आहे तो परत जयेशनी कडक जसा चेंडू एक सरळ मारेल हे. पिलर बॉलची पाठी धावत आहे ना. पिलाने कचकन पकडला ना. एकच रन देऊन 1 रन झालेले हे. 1 रन धावून रन झालेले हे ते आता 24 रन नाही. 1 विकेट गेलेले हे. नितीनची विकेट गेलेले हे. बाले मामा फाल टेन्शन मध्ये हे निक. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक आहे तो चेतननी पण 1 षटकार मारलेले हे. बघू आता काय करेल हे. परत जसा तिका आफ्टरून बॉल टाकला ना चेतननी पाठी मारला ना. चेंडू गेलेले हे पिवले पट्टीचे तिकोण चौकार. प्रणय पोलारला फीस जसा भूज जसा पाडेल हे. पोलारचा बिड्डा जसा इसलवेल हे होते. दाबाडचे 2 पिलर आणि दुगाडचे 2 पिलर आणि ना कुठं होतो भैया होतेला सांगता लवकर जा ना गोलेवाला नाही तुझा गोला उजवस्त करजल. तुझं कलर बिलर पलवधल लवकर जा. होली आले आता एक लिंबू बिंबू सगळं तुझं नेझल लवकर जा. धाव फार महाग आहे तुझं लिंबू पण. 100% संघवाला आता फार एडावलेले हे. फार गरम झालेले हे सगळी पिलरला. इथं बाले मामा प्रशांत दादा स्वतः इथं गरम झालेले हे. तर होतो पण ते भैयाला माराय बसलाय. भैया म्हणून सांगता तू लवकर जा. आणि आता विराज बॉलर आलेले हे. 3रा शतक घेऊन हे तो विराज बॉलर. आणि आता 12 चेंडून 10 धावांची गरज आहे. आणि स्ट्राईक आहे तो जयेशची जर विकेट काढली तर सामना आला थोडाफार लवंडल 100% संघाक. आता कडक जसा इराजनी जर चेंडू टाकलं
तर बिड्डा इसलं दाभाड संघ दुगाड संघाचा दुगाड त्याच पहिला चेंडू फार भारी तिकं मारेल हे सन्मान दिले हे चेंडूला सिस्टमॅटिक खेळेल हे नाही पहिले चेंडू 1 रन ना 1 रन झालेले हे ती 29 रन झाली 11 29 रन झाले हे 11 चेंडू 9 बॉलाची गरज आहे स्ट्राईक आहे तो चेतन चेतन फार तावात बॉल आठवता ना चेतननी पण तिकडे दुदुकता चेंडू मारले हे ना स्वतः तिखं विराज बॉलाच्या पाठी ना फार भारी जसा बॉल त्यांनी पकडला होतो रन अडवायचा बघेल हे पण दुगाड पण लय वाईट संघ हे निस्ती रना काढेल हे इकून तिकून कशी तरी चोरून चोरून रना घेते पण एक रन घेते आणि रना झाले हे 1 रन धावून काढून 30 रना आणि 10 चेंडून 8 धावांची गरज आहे 60% संघ आता थोडा बिथरेल नाही 60% संघाने शांत डोक्याने खेळायला पाहिजे प्रशांत दादानी पण थोडा शांत व्हायला पाहिजे निस्ता तंत्रज्ञान हे मनातले म्हणान प्रशांत दादा षटकातील 3रा चेंडू स्ट्राईक आहे तो जयेश फटकं मारणारा जयेश षटकार मारणारा जयेश का करेल हे बघू गंडवेल हे का नाही विराट जयेशला जयेश पुढे हला तिखं सरपंटी फार भारी तिखं फटकन फटका मारला नाही इखं 1 रन धावली दुसरी धावली का नाही बघू नाही धावले नाही 1 चेंडू व समाधान होती मारलेले नाही 1 रन धावून रन झालेले हे ती 31 9 चेंडून 7 धावांची गरज आहे 9 चेंडून 7 धावांची गरज स्ट्राईक आहे चेतन षटकातील 4था चेंडू स्ट्राईक आहे चेतन परत चेतन तिघ पाठी मारा गेला होते कीपरनी बॉलच पकडला नाही ना होत्या हेल्पटला आणि काय हे एम्पायर फार सुसाड होत्या धावला ना 1 रन धावून रन झाले हे ते एम्पायर टाटा खरं का सांग 1 रन हे एम्पायर लाजला कचकन एम्पायर जशी लाल करेल हे तसा एम्पायर लाजल हे चांगला आहे एम्पायर काय बोलेल नाही षटकातील आता 5वा चेंडू 1-1-1 चांगला षटक हाताळलेले मोठा फटका देऊन नाही ना कडक जसा चेंडू टाकला ना होत्या समजलाच नाही ना त्या होत्या हुकला हा नाही इथं बाल्या मामा पिसाळलेले हेन 5 चेंडू बाले मामा थंड घ्या इथं या ह्या पाणी प्या मस्तपैकी थंड पाणी हे 5 चेंडू झाले हे 1 चेंडू डॉ केले 7 चेंडू 7 धावांची गरज कडक जशी मॅच टसन मॅच झालेले हे ना ती स्ट्राईक आहे तो जयेश पुढे आला ना जयेशच्या बुंद्यातून बॉल गेला समजलाच नाही ना इथं धावत आहे काय धावतो का नाही हो त्यांचा काय याद झाला नाही आणि दुसरा पण शेवटचा चेंडू पण जसा निर्धाव आता 7 चेंडून 6 धावांची गरज ज्ञानाबाईची पोरं ही सारी समाज सेवा करतान वारी नावाचा आहे बोलबाला त्यांच्या नावाचा आहे बोलबाला अरे लाला यो साहिल दादा आमचा पुरुष गाववाला आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला इक प्रशांत दादा इक कोचिंग करत हे सगळे पिल्लरांना सांगत आहे जो इखं ना ना आता शेवटचा शतक रोशन घेऊन येते हे रिटायर पिलर हे पण तो आतमध्ये जायला नाही फास्ट सामना एम्पायर फास्ट खेळवायचा हे सामना शेवटचा शतक हे आता असा वाटेल हे दुगार संघ याचा बिड्डा हिसलतो का काय कोणाची घुस कोंडत हे बघू आता शेवटचा षटक देते हे तो रोशन भवंडरला ना स्ट्राईक आहे तो चेतन बघू काय करेल हे ना होतो पाठचा किपर मगातपासून चेंडू सोडले ना इकून फार शिवा देते हे त्याला शेवटची षटकातील पहिला चेंडू 7 चेंडू 7 धावांची गरज फार भारी आपटून टाकला चेंडू नाही का हुकला द्या चेतन पहिला चेंडू आणि इथं अनाउन्स केलेले हे अपील केलेले का हे एम्पायरचा निर्णय मानते येणार हे एम्पायर बोले हे लगावंत येणार हे त्यांच्यावर कोणी दबाव नाही टाकायचा हे आणि आता पहिला चेंडू तसा निर्धाव 5 चेंडून 6 धावाची गरज आहे 5 चेंडून 6 धावांची गरज चेतन
5 चेंडून 6 धावांची गरज आहे. षटकातील दुसरा चेंडू, पहिला चेंडूचा निर्धाव आहे. परत जसा आपटून चेंडू टाकला हो ते चेतनला समजला ना. चेतनला फार बेग जसा गंडवला ना. दोन्ही पण चेंडू जसा निर्धाव ना होत्या हुकला चेतन. दुगाडवाला आता सांगत असेल, जयेश सांगायला असेल ह्याला कशाला उतरवला. हलू टुचू खेळला, मला वाटला बरा खेळल ना. शेवटचे चेंडू आता ते या करायला लावले हे. आता असा वाटेल हे दुगाड संघाची. आता दोन्ही संघाच्या पासण्या फुसफुस झालेले हेन. तिथं दोघाही पण बघत बसवलेले हेन. षटकातील तिसरा चेंडू ना. इथं कोचचा वाले मामाचा आवाज कडक जसा वाढलेला हे. खुश झालेले हेन. 2 चेंडू जसं निर्धाव झालेले हेन. तर षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईक आहे तो चेतन. बघू आता चेतन दुसरा हुकलाय, तिसरा मारतो काय करतो. परत जसा चेंडू टाकला ना. इथं होते जरा त्या वाटला ना. त्या फुकट जसा एक चेंडू, खराब चेंडू, बेस्ट चेंडू टाकला पण त्या जरा बाहेर निघाला नाही. एक फुकट जशी 1 रन मिळली. आता 4 चेंडून 5 धावांची गरज. चार चेंडून 5 धावांची गरज. 100% संघाची फॅन फॉलोईंग हे. तशी दुगाड संघाची पण फॅन फॉलोईंग तेवढीच हे. कडक जसा चेंडू तिकडे टाकले हे ना. मारलेली पण फार भारी. 1 रन धावले का नाही, दुसरी धावतो का नाही. नाही, 1च रन धावली ना. जयेशने आता स्ट्राईक घेतलेले हे. आणि आता 3 चेंडून 4 धावांची गरज. सगळं 100% प्लेयरांचा फासण्या फुसफुस बाले मामा फारच टेन्शन मध्ये आले. प्रशांत दादा लाल पडलेले हे साप. 3 चेंडून 4 धावांची गरज. स्ट्राईक आहे तो जयेश. बघू रोशन काय करेल हे. बुंद्यात टाकेल एका गंडवेले हो त्याला वेस बरा. जयेश पण तसाच भारी प्लेअर हे. जयेशनी कडक जसा बघून चेंडू मारला ना. 1 रन धावले. आणि आता 2 चेंडून 3 धावांची गरज आहे. नाही इथं प्रशांत दादा कोण डॉट बॉलला इथं 500 रुपये आलेले हे. कॅश प्राइस इथं आलेले पण हे. रोशनला फार कडक जसा चानस आहे. प्रशांत उर्फ बाले मामा कोण आलेले हे. पैसे पण इथं जमा केले हे. आणि रोशनला चानस आहे. 500 मिळलं तर संध्याकाळ सुटल. डॉट बॉलला 500 रुपये हे. एवढी कडक ऑफर कोण देईल ना हे. फोकस तो सांगेल हे. फोकस. आणि 2 चेंडून 3 धावाची गरज. आणि आता स्ट्राईक आहे तो दुगारचा चेतन. का करेल हे बघू. फार भारी तिकडे चेंडू मारेल हे. सरपंडी पिलर हे का करेल हे बघू ना. पिलर कचकन पकडला ना. 1च रन धावला ना. आता 1 चेंडून 2 धावांची गरज हे. काळ फार टसन जशी मॅच झाले हे ना. दोन्ही संघाच्या फासण्या फुसफुस झालेले हे. या स्पर्धेच्या नियमावलीनुसार धावसंख्या कंपल्सरी चेस करणं बंधनकारक आहे. नो मीटिंग एम्पायर. चला घाई करा. 100% संघ मंडळाला तुम्ही या करायचं आहे. घाई करा. एम्पायर तुम्ही डायरेक्ट हेडकावा तुमचे होते पिलरांना. चालन त्यांना पण राग नाही याचा. खेळाडू ती दाखवा. आता सूर्य डुबाय आलाय. सगळ्यांना घरी पण जायचं आहे. डुबला सूर्य उजेडच राहिलेला नाही. इथं प्रशांत दादा ना ज्याच्या पासण्या फुसफुस झालेले हे त्यांनी सामना बघू नका. 100% संघ सगळ्यांची बायका पोरा घरी वाट बघेल हे. लवकर सामना आटपा. 1 चेंडू 2. आणि मी रिक्षाला विनंती करता सुसारदान इथं 100% वाला फार इथं गरम झालेले हे. फार गरम हे. 1 चेंडून 2 जणांची गरज आहे. स्ट्राईक आहे तो जयेश. का करेल हे जयेश बघू. इथं राहुल भगत यास कहून डॉट चेंडू व 100 रुपये आलेले हे. इथं पैसे जसं लागले हे. डॉट चेंडू व प्रशांत दादा कोण 500 रुपये. राहुल दादा कोण 100 रुपये. दुर्गेश पाटील आणि देवानंद भर यांच्याकडून 1000 रुपये पण आले हे. पैसे तर फार लागलेले हे ना. आता बघू दुगार संघ पण तसा नाही. दुगार संघ सांगाल मी पण बिड्डा इचलवीन. रोशन सांगाल मी पण त्यांचा बिड्डा इचलीन. आता बघू कोणाची घुस कोंडत आहे ना. मी विनंती करता कोणी आतमध्ये जायचा नाही. षटकातील शेवटचा चेंडू. फार भारी तिकडे चेंडू टाकेले ना. चेंडू डॉट झालेले का हे एम्पायरना जिंकले 200% संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. हारलेल्या संघाचं कौतुक. नाही का पैसे घ्या याय पाहिजे रोशन भोवंडनी. दुगार संघाचा संघनायक त्यांना विनंती करता तो स्टेजची संकल्प सांगायचा आहे. दुगार संघाचा संघनायक कृपया
कॉम्बॉक्स कडे यायचंय दुगाड सांगायचं संघनायक. ज्ञानाबाईची पोरं ही सारी समाज सेवा करताना वारी. नावाचा आहे बोलबाला, त्यांच्या नावाचा आहे बोलबाला. बॉलर रोशन भवांडर नाही काय धन्यवाद करतो एम्पायरना. फार ते उन्हात तापलं बिचार, फार ते बेस्ट काम केला.